नमस्कार मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी झाली असल्यास तुम्हाला या ठिकाणी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यामार्फत क्लर्क ज्युनियर असिस्टंट यांची या ठिकाणी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला 444 प्लस जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। त्यासाठी कोणत्याही शाखेची पदवी असल्यास ह्यासाठी मित्रांनो हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म देखील भरायचा आहे। बाकी संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आजचा व्हिडिओ सुरू करूया। ओके, तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता द सांगली डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सांगली यांच्या मार्फत रिक्रुटमेंट ऑफ द क्लर्क ज्युनियर असिस्टंट यांची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। यामध्ये जर बोललं तर तुम्हाला रजिस्ट्रेशन असणार आहेत 24/6/2026 पासून, लास्ट डेट असणार आहेत 8/7/26 पर्यंत असणार आहेत। पेमेंट सुद्धा 8/7/2026 पर्यंत असणार आहेत। एक्झामचे हॉल तिकीट जर बघितलं तर एक्झाम डेट फिक्स नाही, त्यामुळं एक्झामचे 7 ते 10 दिवस आधी तुमची हॉल तिकीट्स येणार आहेत। त्यासाठी मित्रांनो काही महत्त्वाची अटी शर्ती आहेत। त्याचबरोबर जर बोलले तर हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा या ठिकाणी जी पोस्ट आहे त्यासाठी हा फॉर्म भरायचा आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जे कॅन्डिडेट असतात त्यासाठी जर बोललं तर डोमासेल म्हणजे जे रहिवासी असणार, यामध्ये जर बोललं डोमासेल ऑफ सांगली डिस्ट्रिक्ट तुमचं असणं आवश्यक राहणार आहे। म्हणजे सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी 70% जागा असणार आहेत आणि इतर जिल्ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला 30% जागा असणार आहे। ह्या सगळ्या डिटेल्स जर पाहिल्या तर तुम्हाला सांगली DCCbank.in/career ह्याद्वारे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। ऑनलाईन फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरला जातो याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा आपल्या यूट्यूब चॅनलचा व्हिडिओ सुद्धा आहे तो पहा। ह्यासाठी मित्रांनो ज्या जागा असतात त्या जागा जर बोलल्या तर तुम्हाला या ठिकाणी जवळपास तुम्ही पाहू शकता 444 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत। त्यासाठी इलिजिबल क्रायटेरिया जर बोलले तर तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी असेल तुम्ही रिन अर्ज करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला MSIT सुद्धा लागणार। MSIT नसेल तर तुम्हाला कॉम्प्युटरचा कोर्स वगैरे जो काय असतो तो त्या रिलेटिव्ह कोर्स तुमचा चालू शकतो। त्यासाठी वयोमर्यादा जर पहिले तर वयोमर्यादा असणार आहे 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करायचा आहे। म्हणजेच 20/6/26 रोजी वय तुमचं असणं आवश्यक राहणार आहे। त्यासाठी जास्तीत जास्त वय जर पाहिलं तर 21/6/91 पासूनचे विद्यार्थी येडके तुम्ही अर्ज भरायचा आहे। त्यासाठी मित्रांनो क्लर्क पोस्टसाठी इथं पे स्केल असणार आहेत 22,000 प्लस तुमचं पे स्केल असणार आहेत पर मंथ तुम्हाला पे स्केल असणार आहे। त्यासाठी जर पाहिलं तर तुम्हाला पहिल्यांदा 1 इयरचा जो प्रोफेशनली पिरियड असतो त्यानंतर तुम्हाला जे पेमेंट वगैरे वाढ होणार आहे। त्यासाठी मित्रांनो आता ॲप्लिकेशन प्रोसेस जर पाहिली तर तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्याचबरोबर फी भरायची आहे आणि डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। आता या ठिकाणी मित्रांनो डॉक्युमेंट अपलोडमध्ये जर बोललं तर पहिल्यांदा स्कॅन फोटो अपलोड करायचे आहेत। त्याची साईज जर बोलले तर 3.5 बाय 4.5 फोटो आहेत, साईज असणार आहेत। ब्लॅक इंकने सिग्नेचर सुद्धा अपलोड करायचे आहेत। लेफ्ट हँड थंब असणार आहेत, ब्ल्यू किंवा ब्लॅक इंकने आणि एक डिक्लरेशन आहेत ते सुद्धा तुम्हाला अपलोड करायचे आहेत। यामध्ये तुम्ही डिक्लरेशन आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। त्याचबरोबर या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन जर बोलले तर तुम्हाला सांगली DCCbank.in/career द्वारे आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन ह्या टॅबवरती क्लिक करून तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। त्याचबरोबर पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट सक्सेसफुली होणार आहे। त्यासाठी परिचय फी जर बोलले तर तुम्हाला ज्युनियर क्लर्क पोस्ट असणार आहेत 1,000 रुपये प्लस 180 रुपये GST असं 1180 रुपये तुम्हाला फॉर्म फी लागणार आहे। यामध्ये जर बोलले तर ॲप्लिकेशन फी जर नॉन रिफंडेबल तुम्हाला असणार आहेत। ऑनलाईन मोडमध्ये जर बोललं तर तुम्ही ही फी जर बोलले तर तुम्हाला डेबिट कार्ड आहेत, रुपे, विजा, मास्टर कार्ड, त्याचबरोबर क्रेडिट कार्ड आहे, नेट बँकिंग किंवा UPI किंवा मोबाईलद्वारे तुम्ही फी भरू शकता। त्याचबरोबर नॉन जनरेटेड ई-रिपेंट किंवा पेमेंट फेल्युअर झालं तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाणार आहे। त्याचबरोबर प्रिंटआउट ऑफ द ई-रिसिप्ट आल्यानंतरच तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट होणार आहे। आता यासाठी मित्रांनो जे डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहे त्यासाठी जर बोलले तर फोटो तुमचा अपलोड करायचा आहे। त्याद्वारे रिसेंटली पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे। त्यामध्ये जर बोलले तर व्यवस्थित फोटो वगैरे, सही, त्याचबरोबर जे डोळे वगैरे असतात ते घेऊन तुमचा लागणार। त्याचबरोबर लाईव्ह फोटोग्राफ सुद्धा तुम्हाला कॅप्चर करायचा आहे। ज्या विद्यार्थ्यांनी लाईव्ह फोटो कॅप्चर केलेला नाही आणि जो सिमिलर फोटो जुन्या फोटोला असणार नाही असे विद्यार्थी डिस्क्वालिफाईड केले जाणार आहे। त्याचबरोबर सिग्नेचर जर बोलले तर सिग्नेचर साईज आहे 140 बाय 60 पिक्सेल, म्हणजे 20 ते 10 KB तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायचे आहे। त्याचबरोबर थंब जर बोलले तर
240x240 पिक्सेलमध्ये 20 ते 50 KBचे थंब सुद्धा अपलोड करायचे. आणि हँड रायटिंग बघितलं तर इंग्लिशमध्ये हँड रायटिंग असणार आहेत. 800x400 पिक्सेल दरम्यान 50 ते 100 KBचे तुम्हाला हे अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर सिग्नेचर जर बघितलं तर तुम्हाला कॅपिटल लेटर्समध्ये तुम्हाला सिग्नेचर करायची नाही. आता याची मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस जर बघितली तर तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस असणार आहेत, क्लर्क पोस्ट असणार आहेत. त्यासाठी जर बघितलं तर तुम्हाला कॉम्प्युटर बेस एक्झाम तुमची असणार. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर बघितलं तर तुम्हाला 8 वेगवेगळे विभाग असतात. त्यामध्ये 90 प्रश्न असणार आहेत, 90 गुणाची एक्झाम असणार आहेत, 90 मिनिटं म्हणजे 1.5 तास बी असणार आहेत. इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये तुमची एक्झाम असणार आहे. यामध्ये जनरल नॉलेज, कॉपरेशन, जनरल नॉलेज बँकिंग, जनरल नॉलेज आहे, जनरल नॉलेज अबाउट इंग्लिश असणार आहेत, कॉम्प्युटर नॉलेज असणार आहेत, रिझनिंग असणार आहेत, मराठी लोकल लँग्वेज अशी स्वरूपात तुम्हाला वेगवेगळे विभाग असतात. त्यानुसार तुमची एक्झाम असणार. त्यामध्ये काही 20 मिनिटं काहीसाठी असणार आहेत, काहीसाठी 10 मिनिटं राखीव वेळ असणार आहे. टोटल बघितलं तर 90 गुणाची एक्झाम असणार आहेत. 90 मिनिटं वेळ तुम्हाला असणार आहे. यामध्ये ही एक्झाम जर बघितली तर इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमधून एक्झाम देऊ शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला किमान 85% गुण मिळवायचे आहेत. म्हणजे जर बघितलं तर तुम्हाला 90 मार्काची एक्झाम असल्यामुळे तुम्हाला 85% तुम्हाला गुण मिळवायचे आहे. त्याचबरोबर यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला चुकीच्या उत्तरास 0.25% 1/4 निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे. यासाठी एक्झाम सेंटर जर बघितलं तर तुम्हाला एक्झाम सेंटर असणार आहेत सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे एवढे 4 एक्झाम सेंटर जे की सांगली डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक आहे त्याच्या रिलेटिव्ह तुम्हाला एक्झाम सेंटर असणार आहे. त्याचबरोबर एक्झामचे हॉल तिकीट बघितलं तर तुम्हाला एक्झामच्या 7 ते 10 दिवस अवधी एक्झामचे हॉल तिकीट तुम्हाला असणार आहे. हॉल तिकीट जर बघितलं तर तुम्हाला सांगली DCCbank.in या वेबसाईटवर तुम्हाला हॉल तिकीट मिळणार आहे. ओके, तरी तुम्ही तर तुम्हाला सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या मार्फत एक नवीन जाहिरात व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.